बद्दल बोललो नव्हतो आणि दादा कधीही जाऊन पवार साहेबांना सांगायचे असं मला समजलेलं नाही. तुम्ही दोघं जण जायचे आणि त्याच्यातले एक तुम्ही होते सकाळी सकाळी जाणारे शरद पवार साहेबांकडे 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना की चला बीजेपीत जाऊया साहेब, चला बीजेपीत जाऊया साहेब, चला बीजेपीत जाऊया. आज 16-16-16चा फॉर्म्युला कुठनं आणला आणि पवार साहेबांच्या तोंडात घातला तुम्ही. तेव्हा काय ते ठीक आहे, पण मुठ्ठी लाख की खुल गई तो खाक की. साहेबांना कधीही जातीवादी पक्षांबरोबर जायचं नव्हतं. साहेबांची कधीही इच्छा नव्हती जातीवादी पक्षांबरोबर जाण्याची. आणि म्हणून शेवटी महाराष्ट्राला कळलं की स्वतःचं घर उभं तुटताना बघितलं तरी ते कधीच खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी गेले नाहीत. पक्ष टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी असं मुंगळ्यासारखं त्या सत्तेला चिटकून राहावं याच्यासाठी ते तुम्हाला कायम आशेचा किरण दाखवत होते की जाऊया जाऊया जाऊया. आणि तुम्ही त्या सत्तेला चिटकून राहिले होते की कधीतरी आम्ही हे घेऊन बीजेपीमध्ये जाऊ. साहेब आलेच नाही, तुम्ही गेला आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जागा दाखवून दिली. आम्ही काही वेगळा नरेटिव्ह सेट करत नाही. आम्ही काही सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करत नाही. सोशल मीडिया वाचायला शिका आणि तुम्हाला काय शिव्या घालतात लोक ते बघा जरा सोशल मीडियावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.